पद हे कसं भेटलं बरं? पोलीस पाटील पद कसं भेटल्यापेक्षा आपल्याला जे आता पूर्वजाच्या काळात एकंदरीत हे वारसा म्हणजे ते काम म्हणतात ना खानदानी पद्धतीने होतं ना, वंश परंपरेने होतं. आजोबाचं मुलाला, मुलाचं त्याच्या मुलाला राहायचं. नंतर त्याच्यात कायदा दुरुस्ती होऊन तो बदल झाला आणि 1967च्या नियमानुसार पुन्हा मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणानुसार मग सर्व जाती धर्मांना त्याच्यात समाविष्ट केलेला आहे. बघा मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकरांनं जी काही घटना लिहिलेली आहे त्या घटनेनं पोलीस पाटील पद सुद्धा ठराविक व्यक्तीकडं किंवा ठराविक घराण्याकडेच राहील असं काही नव्हतं. तर ज्याच्यामध्ये पात्रता आहे, काय ज्याच्यामध्ये पात्रता आहे तो कोणत्याही समाजाचा व्यक्ती असो, कोणत्याही कॅटेगरीचा असो, काय त्याला आत गावाचं पोलीस पाटील पद भेटतंय. आणि हे आमच्या भाऊजीला भेटलेलं आहे. काय जसं की पहिलं काय होतं की राजाचा मुलगाच राजा व्हायचा, काय त्या मुलाचाच मुलगा परत राजा व्हायचा. पण काय होतं याच्यामध्ये की एखादा राजा हा सक्षम नसतो आणि मग त्याचा परिणाम असा भोगावा लागायचा की सगळं देशाला, राज्याला, गावाला मग ते आक्रमण होईत. परंतु बाबासाहेबांनी जी काही घटना लिहिलेली आहे काय त्या घटनेनं सक्षम व्यक्ती काय जो गाव सांभाळू शकतो, देश सांभाळू शकतो अशा व्यक्तीला निवडून देण्याचं प्राधान्य आपल्याला दिलेलं आहे. आणि या पद्धतीमधून आज ओबीसी प्रवर्गातील नाभिक समाजातील आमचे भाऊजी आज हे पोलीस पाटील पदावर आहेत. काय ही बाबासाहेबाची खरोखर देण आहे मित्रांनो, मोठी देण. काय जे आरक्षण आहे आणि आज जे काही ओबीसीचं आरक्षण आलेलं आहे हे धोक्यात आलेलं आहे. कारण आमचाच एक मोठा भाऊ जो इतके दिवस मोठा राहत होता तो आज आमचं आरक्षण घेण्याच्या मागत आहे किंवा मागतोय. काय आणि याच्यामुळं जर निश्चितच जर आज ते आमच्या याच्यात सामील झाले तर जे काही ओबीसी प्रवर्गामध्ये जे छोट्या छोट्या जाती आहेत, मग सुतार आसन, लवार आसन, नावी आसन, तर ह्या लोकांना परत हे पद भेटणार नाही. काय आता भाऊजीला काय भेटलं तर कारण भाऊजी ओबीसी प्रवर्गातले काय आणि ओबीसी आरक्षणामध्ये यांच्या गावामध्ये हे एक घर असल्यामुळं हे यांना पद भेटलेलं आहे. परंतु जर गावातले 10 लोक जर असले सक्षम लोक तर त्या आरक्षणाचा लाभ भेटणार नाही आणि परत आपण त्या आरक्षणापासून दूर राहणार. काय बरं भाऊजी, पोलीस पाटील पदामध्ये असं एखादं काम तुम्हाला आठवतं का की तुम्हाला समाधान वाटलं, ते काम करून खरोखर मनाला समाधान झालं, असं एखादी आठवण वगैरे आहे का? तशा आठवणी घ्यायसारख्या खूप असतात, पण ॲक्च्युली काही काही घटना घडतात, काही म्हणजे मर्डर, खून यासारखे, तर त्याच्यातून निश्चितच माणसाला त्याच्यातून म्हणजे ते स्मरणात राहायसारखे असतात. आता एकंदरीत दिवशी आमच्या अंतरवाला शिवारात कॅनलवर एक खून झाला, तर त्या खुनाचा तपास देखील आम्ही API आपले नागवे साहेब होतात त्यावेळेस आम्ही एका दिवसात त्यांना त्या गोष्टीचा छडा लावण्याचा प्रयत्न केला आणि ताबडतोब त्यांचे ते आरोपी वगैरे सगळे त्यांना आम्ही थोडक्यात अशी माहिती दिली ती. म्हणजे बघा की गावात जे काही मोठाले प्रकार घडतात या प्रकरणामध्ये सुद्धा खूप महत्त्वाची भूमिका ही पोलीस पाटलाची असते. आणि पोलीस पाटील जर सुशिक्षित असतील, समजदार असतील तर गावातला किती छोटासा समाज असू द्या, काय गरीब असू द्या, त्याला न्याय देण्याचं काम हे पोलीस पाटलावर सुद्धा असतं. आणि असं आमच्या भाऊजीनं सुद्धा त्या गरीब कुटुंबाला न्याय देण्याचं काम त्यांच्या पदावर असताना केलेलं आहे. याचा आम्हालाही अभिमान वाटतो आणि त्यांनाही अभिमान वाटतोय. मित्रांनो, आता पहा एप्रिलचा महिना आहे आणि एप्रिल महिन्यामध्ये हा अवकाळी पाऊस येतोय. म्हणजे जे काही शेतकऱ्याचं पीक आलेलं असतं त्याला कुठेतरी हे होतं. मित्रांनो, एप्रिलचा महिना आहे, फुल उन्हाळा आहे, 39-40 डिग्री तापमान आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पाऊस येत आहे. तुम्ही पाहत असताल की आता पाऊस आल्यामुळे आम्ही शेडमध्ये आलेलो आहोत, भिजलेलो आहोत आम्ही. काय कारण ह्या पावसाचं नुकसान शेतकऱ्याला खूप जास्त होतं. कारण जे काही कांदे असतात, गहू असतात, हे हाताला आलेले पीक असतात आणि हे शेवटच्या टोकाला पाऊस आल्यामुळं त्या पावसाचं त्या पिकाचं नुकसान होतं. गहू काळे पडतात, काय कांद्याचं नुकसान होतं आणि त्याला भाव भेटत नाही. म्हणजे जे काही शेतकरी कष्ट करते 4 महिने 6 महिने त्याचं शेवटच्या याच्यामुळे सुद्धा नुकसान होऊ शकतं. आणि ही तशीच परिस्थिती आहे. एप्रिलमध्ये आपल्या इकडं 40 डिग्री टेम्परेचर आहे, परंतु इकडं पाऊस पडतोय. तर आपण पाटील साहेबाची आपली मुलाखत थोडक्यात राहिली होती की यांचं हे जे काही पाटील पद आहे
हे किती वर्षासाठी असतं भाऊजी? पाटील पद हे काय आहे तर म्हणजे वयाच्या 60 वर्षापर्यंत आहे समजा. असं का? सध्या त्याची मागणी आहे 65 वयाच्या पर्यंत चालणार असं म्हणजे मागणी आहे पोलीस पाटलाची. पण सध्या काय आणखीन त्याचं काही म्हणजे असं सरकारने काही असं मान्य केलेलं नाही. तरी पण मित्रांनो बघा, एकदा पोलीस पाटील झाल्यानंतर वयाच्या 60 वर्षापर्यंत ते पाटीलकी पद राहतं. खूप ही अभिमानाची गोष्ट आहे, कारण प्रत्येक इलेक्शन हे 5 वर्षाला होत असतं. परंतु पाटीलकीचं पद हे वयाच्या 60 वर्षापर्यंत आहे. म्हणजे तिथं सुद्धा ही शासनाचीच नियम आहे ना. शासनाचा शेवटचा घटक या पोलीस पाटील म्हणजे हा ग्रामीण लेवलचा शासन आणि प्रशासन आपलं जनता आणि शासन यांचा एक म्हणजे दुवा प्रशासनाचा दुवा. प्रशासन आणि जनता याच्यामध्ये मध्यस्थी जे करणारा असतो, मध्ये जो असतो तो म्हणजे पोलीस पाटील असतो. आणि हे पद आज आमच्या भाऊजीकडे आलेलं आहे काय. आणि हे पद आता त्यांच्या वयाच्या 60 वर्षापर्यंत राहणार आहे. आणि हे पद भेटण्यामागचं कारण म्हणजे मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकर यांनी जे काही आरक्षण दिलेलं आहे ते ओबीसी प्रवर्गातून झालेले आहे. म्हणजे याच्याहून आज मित्रांनो यांना हे पद म्हणजे पाटीलकी एक मान सन्मानाचं पद आहे. पण ह्या पदासोबतच त्यांना सुरुवातीला मानधन किती 800 रुपये होतं. परंतु भाऊजी तुम्हाला सांगू का की तुमची मी पगार विचारणार आहे. असं असतं मित्रांनो, बायाला वय विचारू नये आणि माणसाला पगार विचारू नये म्हणतात. पण मी आमच्या भाऊजीला त्यांची पगार विचारणार आहे. सध्या तुम्हाला किती पगार भेटते? आम्हाला पगार वगैरे काय नसतं, एक मानाचं पद असल्यामुळे त्याला एक मानधन म्हणलं जातं पगार पेमेंटला समजा पगारीला. तर आम्हाला सुरुवातीला 2008 मध्ये आमची नियुक्ती झालेली, तर त्यावेळेस आम्हाला 800 रुपये मानधन होतं. त्याच्यानंतर पुन्हा मग पृथ्वीराज चव्हाणने 800 वरून 3000 केलं. त्याच्यानंतर 3000वरून देवेंद्र फडणवीसने 6500 केलं. आणि परत आता ह्या एप्रिल महिन्यात देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपलं 7.5 वरून डायरेक्ट 15 केलं. तर आता खूप समाधान वाटतं समजा 15 झाल्यामुळं. कारण आतापर्यंत कमी होतं, तुटपुंज मानधन होतं. नाही, आता पाटील ह्या पदाला मानधन सुद्धा साजेसं केलेलं आहे. म्हणजे पोलीस पाटील पद म्हणजे काही संघटना आहे तुमची, ही शासनाला समर्थन करणारी आहे. समर्थन करणार खरोखर आहे मित्रांनो. बघा, पोलीस पाटलाला आज 15,000 रुपये मानधन भेटतं. हे मान पण भेटतं आणि धन पण भेटतं. मान धनाचा अर्थ काय बघा मित्रांनो, मान आहे म्हणजे गावात पोलीस पाटील हा केंद्र सरकारचा माणूस आहे, हा राज्य सरकारचा माणूस नाहीये काय. म्हणजे हा दिल्लीचा माणूस आहे. यांना मान आणि धन हे दोन्ही पण भेटतात. मान आहे गावातला आणि धन पण भेटतं. ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे. आणि हे आरक्षणातून मिळालेलं पद आहे. तर हे आरक्षण आपल्याला टिकवणं खूप आवश्यक आहे. जर कोणी अतिक्रमण करत असेल तर त्याला निश्चितच आपला हक्क दाखवला पाहिजे काय. हे तुम्ही पाहत असताना आज आम्ही पाऊस येत असल्यामुळं त्यांच्या शेतामध्ये जे काही शेड आहे त्या शेडमध्ये थांबलेलो आहोत काय. तर आपण अशा गप्पा पुढे राहू देऊ. आता पाऊस थोडा उघडलेला आहे, आपण बाहेर जाऊ. ठीक. मित्रांनो, आता पाऊस उघडलेला आहे काय. आम्ही आता ह्या शेडमधून बाहेर आलेलो आहेत. तुम्ही पाहत असता की एप्रिलमध्ये बघा माझे केस भिजलेत, पाऊस भरपूर आलता. आम्ही शेडमध्ये आलो, थांबलो, आता शेडच्या बाहेर आलेलो आहेत. पण आपण पाटलाला काही सोडायचं नाही बरं का. पाटलाकडून भरपूर माहिती घ्यायची आपल्याला. हे जे पाठीमागं जे दिसते का मित्रांनो, हा ऊस आहे आमच्या भाऊजीचा काय. हे भाऊजीचा ऊस आहे, 7 एकर आहे. आता हे अर्ध्यात आलेलं आहे काय. त्या आतमध्ये जे उभं राहिलेल्या आहेत त्या पाटलीनबाई आहेत, माझी बहीण आहे काय. मला अभिमान वाटतंय की पाटलाची बायको आहे. कारण आपल्याकडे डॉक्टरची बायको डॉक्टरने ऑलरेडी होत असते, मास्तराची बायको न शिकलेली असली तरी ती मास्तरीन होत असते. तशी आमची ताई आहे, हिनं कोणती परीक्षा न देता ती पाटलीन झालेली आहे. याला म्हणतात भारतीय संस्कृती आपली. कारण जे काय पुरुषाचं असतं ते नंतर स्त्रीचं प्रत्येक स्त्रीचं होतच असतं. हे आम्हाला अभिमान वाटतं काय. हे आमचे भांजे आहेत. नाव काय बेटा सांग, कोणत्या वर्गात आहे? 4थीमध्ये. हा पाठीमागं ऊस आहे मित्रांनो. जरी पाटील असले तरी पाटील पदाला साजेसं त्यांची प्रॉपर्टी सुद्धा आहे. वाडा आहे, पाटलाचा वाडा पण आहे काय. मस्त ते जुन्या पद्धतीचं आहे. आणि हे शेत आहे मित्रांनो काय. खरोखर अभिमान वाटाव, कर्माव, निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण इथं आलेलो आहोत. आणि ही आठवण राहील म्हणून मी मुद्दाम हा व्हिडिओ करतोय. कारण हे योगायोग आहे, योगायोगाने येण्याचा योग आलेला आहे आम्ही. आता आवर्जून बोललेलं नाही तुम्हाला.
असं कार्यक्रम कुठल्या काय असल्यावर माणूस मुद्दा म्हणून येतात त्या टायमाला आणि काहीतरी निमित्तानेच कोणतं तरी असलं ना तर बरं वाटतं. नाही होत. आता त्याचे पवनरचे काका मावशी त्या कडवणचे लग्नाला आले थांबले असं या त्याला 2-4 वर्षापासून म्हणतो या तुम्ही त्यांची राहिले असं तर विशेष त्यांना बी मित्रांनो शेतात असं आणलं. आहे की हे जे काही 7 एकर शेती आहे, पाण्याखालची शेती आहे, विहीर आहे, काय परत ऊस आहे, कॅनलचं पाणी कॅनलचं पाणी सुद्धा यांना बाजूलाच आहे बरं का. इकडे बाजूनं कॅनल जातोय त्याच्यामुळे हे सर्व हिरवळ दिसते बघा सगळे हे. हिरवळ, हा. काय Total. परंतु एक विशेष असं आहे की आमचे पाटील साहेब हे स्वतः करत नाहीत. यांनी सर्व शेती ठोक्याने लावून टाकलेली आहे. काय म्हणजे त्यांच्या घरामध्येच कोणी करत सुरुवातीला सुद्धा वडिलांनी शेती नाही केलेलं नाही. मग आम्ही त्याच्यामुळे हे नाही केली पण आपल्याला. शेती करत नाहीत. सलूनचे आपलं दुकान सुद्धा आहे. काय सुनबाई आहेत, पार्लरचं कोर्स करतात. बरेचसे आपल्या समाजामध्ये असं आहे की आपला जातीवंत व्यवसाय असला तरी पार्लरचं बाया करत नाहीत, घरीच भाकरी थापतात. परंतु पाटील साहेबांना त्यांना शासकीय योजनेच्या माध्यमातून जी काही योजना असती ती कोणती भाऊची योजना? महाराष्ट्र बँक आहे ते कोणती तरी ग्रामीण बँक जालना, महाराष्ट्र शासनाचाच पूर्ण खर्च आहे. हे बघा मित्रांनो, Total. महाराष्ट्र शासनाची जी काही महाराष्ट्र बँक आहे जालन्यालाच आहे ते. या बँकेने एक उपक्रम राबवलेला आहे की सलून पार्लरचं शिक्षण मोफत दिले जाते हा, आणि ते पण एकदम स्टँडर्ड. निवासी राहण्याची याची तिथे. आपण पेपर पाहत नाही, वाचत नाही, जाहिराती येतात. आमच्या भाऊजीनं ती जाहिरात वाचलेली आहे आणि त्यांच्या सुनबाईला ब्युटी पार्लरचा कोर्स जो आहे तो महाराष्ट्र बँकेच्या वतीने मोफत शिकवला जातोय. ते प्रशिक्षण ते देत आहेत. म्हणजे भविष्यामध्ये प्रत्येक घरातला व्यक्ती काही ना काहीतरी कमवलं पाहिजे तर घराची खरोखर प्रगती होते. काय आमची ताई सुद्धा घरी शिलाई काम करते, साड्याचं दुकान आहे. काय त्याच्यानंतर बचत गट चालवते. अध्यक्ष आहे काय? बचत गटाचे. बचत गटाचे अध्यक्ष आहेत. विशेष म्हणजे अध्यक्षपद आहे. हो, मला वाटलं पाटलीन पदच आहे का नु? बचत गटाचं नाव सुद्धा रमाबाई आहे. या बघा. रमाबाई स्वयंसहाय्यता महिला बचत गट. ह्या बचत गटाचे अध्यक्ष सुद्धा आहेत. बचत गट चालवतात. काय म्हणजे सर्व काही कमवते आहेत, सगळं काही करते. त्याच्यामुळं सगळं काही भरभराट असते आणि फक्त एका व्यवसायावर ते अवलंबून नाहीत. म्हणजे सलूनचं दुकान आहे, पार्लरचं दुकान आहे, कपड्याचं दुकान आहे आणि शिलाई मशीन आहे. आणि आमचे पाटील साहेब पाटील पण आहेत. काय आता मानधन पण छानपैकी येत आहे. बरं हे ताई तुला कसं वाटतंय बरं, पोलीस पाटील पदाबद्दल जास्त अभिमान वाटतंय की अध्यक्ष पदाबरोबर वाटतंय? पोलीस पाटील बद्दल अभिमान वाटतो. बरोबर आहे. कारण हे पोलीस पाटील पद हे 60 वर्षापर्यंत आहे. म्हणजे यांच्या शेवटपर्यंत हे पद जाणार आहे. आणि हा मान खूप चांगल्या पद्धतीचं असतं. तर हे आरक्षणाच्या माध्यमातून भेटलेलं आहे. तर आरक्षणाचा लाभ घेतलाच पाहिजे. आरक्षण आपल्याला बाबासाहेबांनी दिलेलं आहे. आता कुठं आपल्या समाजाला ओबीसीला बाबासाहेब कळत आहेत. आणि 14 एप्रिलला बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. तर पाटील साहेबाचे काय विचार आहेत किंवा त्यांची काय प्लॅनिंग आहे आपण त्यांना विचारू. जयंतीनिमित्त काय आहे पाटील साहेब तुमची प्लॅनिंग? जयंतीनिमित्त सांगायचं तात्पर्य म्हणजे की आताच आमचे काल परवाचे एक पोलीस ठाणे आष्टे येथे DYSP आलेले होते. आणि सध्या रामनवमी प्लस आता हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, पुन्हा गुढीपाडवा आणि हनुमान जयंतीसुद्धा देखील आहे ना. या संदर्भात आमची मिटिंग होऊन प्रत्येक ठिकाणी आता पुन्हा एक आपला मोठा उत्सव म्हणजे लोकसभेची निवडणुकी आलं लक्षात लोकसभेची. तर त्या अनुषंगाने काय करण्यात आले, मिटिंग घेऊन तिथं असं ठरवलं आता 14 तारखेला तर प्रत्येक खेड्यामध्ये मिरवणूक वगैरे होत नाही. खाली पूजा वगैरे होते समजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे प्रतिमेचं पूजन वगैरे. आणि नंतर मिरवणूक वगैरे काढायची मग ठरवलं. तर त्यांनी शासनाने असं सांगितलं की 24 ते 28 जेणेकरून मिरवणूक वगैरे काढण्याचा प्रयत्न करू नका किंवा परवानगी देणार नाहीत. कारण कशामुळं तर ते लोकसभेची निवडणूक आहे, आचारसंहिता लागलेली. हा आचारसंहिता लागलेली आणि पोलीस बंदोबस्त त्याच्यात तिकडं हे झालेलं आहे ना, म्हणजे तिकडं गेलेले. हा तिकडं गेलेलं आहे. तर त्या अनुषंगाने अगोदरच आपल्याला काढायचं सांगितलं. आणि प्रत्येक दिवशी खेड्यापाड्यामध्ये इकडं तिकडं मिरवणूक वगैरे होतच असते समजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. त्याच्यात काही नेते मंडळी येतात, काही भाषण वगैरे असतं. तुमच्याकडे काय जबाबदारी असते बरं जयंतीनिमित्त? आम्हाला ज्यावेळेस जयंती असते का त्यावेळेस बारकाईनं त्यांची पूर्ण रूपरेषा आम्ही त्याची जाणून घेतो. असं का? नेमकी रूट काय आहे, मिरवणुकीचा रूट काय आहे, शेवट कधी काय आहे, सगळं भाषणं कोण आहेत, त्यांचं एक पॉम्पलेट असतं. त्या पॉम्पलेटनुसार त्या पद्धतीनं कार्यक्रम होतो समजा जयंतीचा. आणि नंतर पुन्हा मग त्यांचं ते काय जेवणाचा वगैरे कार्यक्रम होतो शेवटी. म्हणजे गावामध्ये जयंती असन कोणताही उत्सव असेल तर याच्यामध्ये गावात सलोख्याचं वातावरण ठेवणं, शांततेचं वातावरण ठेवणं काय आणि तो उत्सव पार पाडणं
ही जबाबदारी पोलीस पोलीस पाटील पाटलाची यांच्यावर सुद्धा असते असते. म्हणजे कायदा सुव्यवस्था अबाधित कशी राहील या दृष्टिकोनातून पोलीस पाटलाला जास्त म्हणजे त्याच्यात जास्त लक्ष द्यावं लागतं ना. बरं भाऊजी, तुम्ही तुमच्या पोलीस पाटील संघटनेमध्ये सुद्धा काम करता ना? हो, मी महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशन संघटना, हां, आमचे अध्यक्ष आपलं महादेव नागरगोजे तीनतरवणीकर असं. बीड जिल्ह्यातील आहेत आणि त्यांनी आम्हाला एक जिल्ह्याचं जिल्हा कोषाध्यक्ष म्हणून एक पोलीस पाटील संघटनेचं पद दिलेलं आहे. ते आज माझ्याकडे जवळजवळ 5 वर्ष झालं मी ते पद व्यवस्थित सांभाळ करतो त्या पदाचा आणि पोलीस पाटीलच्या सुखादुखात सुद्धा मी धावून जातो कधी बऱ्याच वेळेस. म्हणजे पोलीस अडचणीच्या पाटील टायमाला. जरी गावाचं रक्षण करत असले, काय गावाचं हे करत असले तरी त्यांची सुद्धा एक संघटना आहे, काय कारण त्यांच्यावर सुद्धा कधीतरी अधिकारावर गदा येऊ शकते. मग त्यावेळेस ते सर्वजण आवाज उठवण्यासाठी, त्यांची ताकद दाखवण्यासाठी काय त्यांची जी एक संघटना आहे त्याचं सुद्धा पद आमच्या भाऊजीकडे आहे.